त्याला काय झालं काय घातलं ना तुम्ही? काय एवढं गाड व्हायचं म्हणतं घालायचं मध्ये. या व्हिडिओच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगायची. आता या ठिकाणी बघा आपल्या समोर गाड्या चालत आहेत आणि राईटला डिवायडर कट आहे. तर डिवायडर कटच्या तिथं जागा तयार होते. तर हे वॅगनारवाले भाऊ बघा कशा प्रकारे पुढे येतात. पूर्ण आणि पूर्ण चुकीचं आहे. तुम्हाला दिसतंय आणि ती लाईन नाही आहे चालण्यासाठीची हे माहिती असताना देखील तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करताय. आणि जर अशा ठिकाणी जर काही झालं नुकसान तर त्याला सर्वस्वी तुम्ही जिम्मेदार असता. का तर तुम्ही चुकीच्या बाजूनं गाडी चालवताय आणि चुकीची गाडी चालवताय. त्याच्यानंतर पुढं आपण जातो आणि पुढं गेल्यानंतर हा रामवाडी चकातनाक्याचं अंडरपास आहे. त्याच्या तिथून आपण हे एअरपोर्टकडून आल्यानंतर युटर्न घेतात लोक. तर इथं थांबा थोडंसं. आता मी समोर आलो आहे, माझ्या समोरच्या 4-5 गाड्या गेल्या, मी थांबलो. तिकडल्या साईडच्या 5-10 गाड्या जाऊ द्या फ्लोमध्ये. आता हे बघा डिझायरवाले भाऊ ते पण थांबले असते तर ह्या 4-5 गाड्या ज्या युटर्न घेणार आहेत वळण घेणार आहेत त्यांनी फास्ट वळण घेतलं असतं आणि त्या गाड्या पुढे गेल्या असत्या. पण डिझायरवाले भाऊ थांबले नाही आणि मी 2-3 गाड्या जाऊ दिल्या आणि त्याच्यानंतर आपली गाडी पुढे घेऊन गेलो. या गोष्टींचा कधीही आपण विचार करूनच चाललं पाहिजे आणि शक्यतो रॉंग साईड गाडी चालवणं टाळा मित्रांनो. याने आपण आणि इतर अडकले जातो आणि अडकल्यानंतर तिथं वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात होते. आता या ठिकाणी पहा आपण अंडरपासमध्ये जाणार आहोत खडकी पोलीस स्टेशनच्या तिथं रेंज हिल्सकडे जात असताना. तर इथं पहा हे समोर उंच गाड्या ज्या जास्त उंचीच्या जिथून जाऊ शकणार नाहीत रेल्वे पुलाच्या खालून तर ते बंद केलेले आहेत. इथं एकच लाईन चालते जाण्यासाठी आणि येण्यासाठी एक लाईन चालते. एवढं छोटासा एक्झिट येतो जिथं रेल्वेचं रूळ जातो वरून त्याच्या खालून जे जाणारा पूल आहे त्या ठिकाणी. पण त्याच्या थोडंसं पाठीमागं थोडासा रोड मोठा आहे. लोक काय करतात त्या ठिकाणी 2-2 लाईन 3-3 लाईन तयार करतात. 2 लाईन करतात आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. पाठीमागं तर 3 लाईन पण असतात. जिथं आपण आता थोडंसं ते असं कमान केल्यासारखं होतं ना तर तिथं. तर त्या ठिकाणी आपण एक गाडी गेली आपल्या साईडची आपण हळूच राईट साईडला गाडी घ्या असं म्हणजे एक लाईन तयार करा हळूहळू. आता मी इथं या ठिकाणी एक लाईन तयार केली आहे. डाव्या साईडनी 2 व्हीलर्स जातील पुढं एवढं अंतर ठेवलंय. 2 व्हीलरवाल्यांना अडवून काय फायदा नाही आहे. त्यांना जाऊ द्या डाव्या साईडने. उजव्या साईडने थोडंसं आपली गाडी चालवा. त्यानंतर रिक्षावाले बघा रिक्षावाले पण तिथं लगेच पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. एक तर ऑलरेडी राईट साईडला रिक्षावाला आहे तो दाबतोय मला लेफ्ट साईडला आणि हा लेफ्ट साईडनी एक जण रिक्षावाला मध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात. दोन्हीही रिक्षाला जर टच झालं तर या ठिकाणी त्यांची चूक आहे माझी नाही आहे. यांनी तर अगोदरपासूनच पाहायला पाहिजे होतं की आपली गाडी तिथंच पाठीमागं घ्यायला पाहिजे होती. पण यांना माझ्या गाडीच्याच पुढे जायचं. यांना एक गाडी पुढे जाऊ देऊन नंतर लाईनमध्ये यायचं नाही आहे. हे शेवटी पुढं जातील आणि मला लेफ्टला ढकलून देतील आणि ते पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. एवढं चुकीचं गाडी चालवतात लोक. मी तर सांगतोय की मी जर अंतर ठेवलं तर अंतर ठेवल्यानंतर मी गाडी घुसायला चान्सच देत नाही आणि घुसू पण शकत नाही गाडी. आणि हे माझं ड्रायव्हिंग आहे त्याच्यामुळं मी बरोबर जर असेल ना तर मी नाही विचार करत. ते जर विचार करत नसतील तर मी का त्यांचा विचार करणार आहे. आणि माझं नुकसान झाल्यास तर मला त्यांच्याकडून भरून घेणंच आहे. त्याच्यानंतर आपण इथं पुढं गेल्याच्या नंतर थोडंसं पुढं जाऊया. आपण पुढं गेल्यानंतर पाहू शकता बघा आता हे का एवढाच रोड किती छोटा पाहिलं तुम्ही. त्याच्यानंतर बघा आता एक गाडी इथे लेफ्ट साईडनी आपल्या तिला परत याच्या खालून जायचं पुला खालून. पण या गाड्या ज्या चालल्यात एकामागे एक त्यांना जाऊ द्यायची पण त्यांना तेवढी पण मानसिकता नाही त्यांची. या ठिकाणी बघा लेफ्टचा इंडिकेटर आहे आणि त्यांना युटर्न घ्यायचं आहे. छोटेसे चूक आहेत होतात कधी कधी. तर याच्या पुढे गेल्यानंतर यांना इथंच आत्ता जिथं युटर्न घेतलं ना त्यांनी तर तिथंच यांना पण राईटला जायचंय. काका त्या गेटनी जायचं एवढं नाही का कळत. माहिती सगळं एक्झिट गेट आहे हे. चुकले असतील पण पाठीमाग घ्यायचं त्या साईडने जायचं ना. इकडे जायचं होतं का. किती जणांचा वेळ खाल्ला होता विनाकारण. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढं आलो. थोडंसं पुढं आल्यानंतर आपण लेफ्टच्या लेनमध्ये चालतोय बरोबर. पण थोडं पुढे गेल्यानंतर एक गाडी बंद पडली किंवा त्याला वळण घ्यायचंय त्या गाडीला तर तिथं टर्न बसला नाही त्यांचा तर तिथं ती गाडी अडकली गेली आहे. तर त्या ठिकाणी मी इथूनच पाहिलं की ती गाडी
एकतर अडकली आहे, बंद पडली आहे, काहीतरी तिला प्रॉब्लेम आहे. मग मी काय केलं की आपली गाडी लेफ्टच्या लेनमध्ये शिफ्ट न करता आहे तिथंच राईटच्या लेनमध्ये जाण्यासाठी मी थोडंसं पाठीमागूनच प्रयत्न केला आहे. पाहू शकता तुम्ही, इथंच मी राईटच्या लेनमध्ये जाण्यासाठी प्रयत्न केला आहे. पण माझ्या पाठीमागून जे दुसरे ड्रायव्हर भाऊ आलेत तर त्यांनी काय केलं बघा, एकदम गाडी दिसते त्याच्या जवळ गेलेत आणि त्याच्यानंतर एकदम जवळ जाऊन राईट घ्यायचा प्रयत्न करतात. अशा सिच्युएशनमध्येच आपल्याला वाहतूक कोंडी होते. थोडं दूरूनच लाईन शिफ्ट केली तर सर्वजण थोडेसे फास्ट जाऊ शकतात आणि तिथं वाहतूक कोंडी होणं टळतं. इथं पाहिलं एक जण सिग्नल तोडला, हा दुसरा तर कुठे येऊन थांबला पाहिला असेल. एवढे लोक हे आहेत. आता दुसऱ्या बाजूने येणं चुकीचं नाही. आता या ठिकाणी बघा, हॉर्न द्यायला पाहिजे आता ना. हॉर्न दिला असता तर मी पाठीमाग थांबून गेलो असतो, त्याचा विषय नाही. अशा लोकांना आपण ही साईड देतो. इथं थांबलो मी का, तर त्या साईडला काहीतरी प्रॉब्लेम आहे, मोठा खड्डा आहे, त्याच्यामुळे ते या साईडला आलेत. पण तिथं हॉर्न वाजवला पाहिजे होता. आता या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की समोरून आपण राईट टर्न घेतलाय. राईट टर्न घेतल्यानंतर पूर्ण लाईन लागली आहे, रांग लागली आहे वाहनांची. रस्ता काही मोठा नाही आहे, रोड एका लेन जाण्यासाठी एक लेन येण्यासाठी एवढाच रस्ता वापर राहिला. पण लोक 2-2 लाईन करतील, 3-3 लाईन करतील आणि नंतर वाहतूक कोंडी झाली म्हणते. इथं जर एकामागे एक व्यवस्थित गाड्या चालवल्या, 4 व्हीलर एका लाईनमध्ये आणि डाव्या साईडला 2 व्हीलर एका लाईनमध्ये व्यवस्थित जर चालवल्या तर वाहतूक कोंडी होणारच नाही आहे. पण लोकांना एवढी घाई झालेली असते की हे बघा, हे समोरचा लगेच राईटला तोंड काढलं, हा 2 व्हीलरवाला घाबरला. तो आपल्याला फरक पडत नाही, आपल्या लाईनमध्ये झाला तो घाबरू किंवा तिकडे काहीही हो. त्यांना त्याची सुरक्षा जर सोडली असेल तर आपण काळजी घ्यायला काही बांधील नाही आहोत अशा लोकांचे. इथं आता याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आज पोलीसही इथं थांबलेला, कोणी VIP जातोय वाटतं त्याच्यासाठी. नाही तर दररोज समोरून येणाऱ्या लोकांची आपल्याला या ठिकाणी परेशानी सहन करावं लागते. खरं तर असं वाहतूक कोंडी झाल्यानंतर उजव्या साईडने ओव्हरटेक करणं टाळलंच पाहिजे आणि डाव्या साईडनं पण ओव्हरटेक करणं टाळलं पाहिजे. हा, डाव्या साईडनं 2 व्हीलर्स आरामात जातील, जाऊ द्या. या माणसाला काहीही घेणं देणं नाही. माझ्या डाव्या साईडनं 2 व्हीलर जात आहेत, तो फक्त हातानं झिटकारतोय आणि तिकडून घे म्हणतोय, आरतुरो बोलतो. या लोकांना आरतुरो बोलण्याची अजिबात हे नाही आहे. आरतुरो बोललं नाही पाहिजे कोणालाच. नाही, गरीब आहेत आम्ही, विषय तो नाही आहे, आम्हाला चालतं. पण शक्यतो इज्जत द्या रोडवर तरी. मंत्र्यांच्या कुत्र्यांना इज्जत देतात, आम्हाला गोरगरिबांना पण इज्जत द्यायचा. हा बघा, आता इथं माझ्या लाईनमध्ये आलाय, माझ्या लाईनमध्ये आला, मीही अडकलो गेलो. यांचं म्हणणं असं असतं की तुम्ही तिकडून जा, अजून पाठीमागून लेफ्ट साईडनी जा. गरज आहे का पण इकडे यायची? आपणच इकडे जायचं, इकडून जायचं, जाईल ना तिकडून. खरं काय करायचं? अगोदर नाही. हा बघा, रॉंग साईड आला तो 2 व्हीलरवाला. एवढे तर मूर्ख लोक आहेत आपल्या इथं. आता समोरून पहा, आपल्या समोरच्या साईडला लाईन लागली, पण हा जो याच्यावाला आहे 6 सीटरवाला बघा, मला म्हणतो लेफ्ट साईडला. आता लेफ्ट साईडला माझी गाडी बसणार आहे का? आणि याच्यानंतर शिवाय घातल्या, मग माझं डोकं हल्लं इथं. काय ना, काय 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 शिव्या द्यायला काय झालं? शिव्या द्यायला काय झालं? काय एवढं गाडी मध्ये घालायचं मध्ये, मग तुला कळलं काय येते. हा का, हा का, येऊ का खाली उतरून? हा, तुला सोडून येतो, ये सोडून येतो. ये, काय करतो? शिव्या कशाला देतो मग? शिव्या कशाला देतो? शिव्या कशाला देतो? नाही, शिव्या कशाला देतो? कुठे जागा, कुठे जागा? तो भग तुझ्या जा माझा तो. किधर ऑफिसात
तुला दाखवतो आता. दाखवतो ये पुन्हा. ये